ये भाऊ आहेस तू माझा. ये पप्पी संघटना उभा राहतो इथं. पप्पी भाऊ आहेस तू माझा. ए जिजा जिजा ही माकडं कशाला आल्या तिकडं? ए पप्प्या, तुझाच जावे बाई हो. आता तुझा नरडा कापल्याशिवाय काय राहत नसतोय बघ मी. ये बघ. साहेब बघितलं काय? ही बाई तुमच्या समोर गुंडगिरी करल्या माझ्यावर. माझा गळा चिरणार म्हणाल्या. जिजा जिजा खाली घे आधी. खाली घे आधी. सांगा. तुझा आगाऊपणा यो अजिबात चालणार नाही. ही दोघं साक्षीदार आहेत म्हणून आल्यात ती. कसला साक्षीदार? होय, मी या गावचा स्वयंसेवक आहे. कुठं काय चूक बरोबर चाललंय ते मला बघायला लागते म्हणून आलोय. माझं कर्तव्य आहे ते. मग मी कशाला काय करू? आणि हे साहेब मी हे ओळखत बी नाही या माणसाला. या मी माणूस नाही, भामटा भामटा. अरे वा, म्हणजे गळा चिरणार तू आणि भामटा युवय. अरे कलयुग र बाबा, कलयुग. होय, कलियुगात असं उलटच होतंय माहितीये मला. जिजा पाहिजे तर माझा गळा चिर, तर असं मला टाकू नकोस ग. नाही 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 नाही, कलियुगात बायकाच नवऱ्यासनी सोडून देतात हेच खरं बापू. पण आम्ही पोलीस असताना नाही. जिजा ह्यो तुझा नवरा आहे आणि ह्याच्या संकट तुला नांदायलाच लागेल. आणि जर काय तू आगाऊपणा केलास तर याद राख. साहेब तो राणा आहे का नाही, त्याला तुम्ही जेलमध्ये टाका. म्हणजे त्याचं भूत माझ्या जिजावरनं उतरल. ही नाही नांदली तर आता तेच करावं लागणार. जिजा आता तूच ठरव काय करायचं ते. साहेब जिजा गप बसल्या म्हणजे ती तयार आहे. ठरलं तर मग प्रियारी आता दोघांनी नीट संसार करायचा. साहेब लय उपकार झालं बघा. अरे उपकार कसलं, अरे कर्तव्य आहे आमचं ते. बरं चला निघू का आम्ही. आणि परत कसली तक्रार येऊ देऊ नका. जिजा तुला बी सांगतोय. नाही 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 साहेब, काय काळजी करू नका. मी आणि बापू दोघं बी या दोघांवर लक्ष ठेवूनच आहे. तक्रार आली की तुम्हाला कळवतो. साहेब अशीच मदत करत राहावा. अहो लक्ष ठेवा गरीबावर, नाहीतर तो भामटा राणा येऊन माझ्या बायकोला पळवून नेलो. चल जिजा. आला आला राणाला. पैलवान तू इकडं, तू कशाला आला इकडं? हे बघा साहेब, तुम्ही जे काय करायला की नाही ते समजा चुकीचं आहे. बघा जिजा या माणसा संकट राहणार नाही. वय मला नाही राहायचंय भामट्या संकट. बघा साहेब, तुम्हाला सांगितलं होतं का नाही, भामटा माझ्या बायकोला पळवून नेणार म्हणून. ए मी भामटा का तू भामटा? अरे तुला की नाही पोकळ बांबूनच चांगला फोडून काढला पाहिजे. तुझं की नाही राणा. साहेब आवाज वाचवा मला साहेब. आलंय नाही, सगळं ध्यानात आलंय माझ्या. आतापर्यंत नांदायला तयार असलेली जिजा पैलवान आल्या आल्या नाही म्हणते. आता तुलाच आत टाकतो. म्हणजे तुमच्या दोघांच्या संसाराचा मार्ग मोकळा. मुकुंद जे पैलवानला आत. अहो साहेब राणा झाला कशाला ताब्यात घ्यायचा?
तुला सांगितलंय तेवढं करायचं, घे म्हणल्यावर घ्यायचं. साहेब नका, असं नका करू. काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बघतो, तू नांदायचं काम कर. मुकुंद ताब्यात घ्या आणि चला. अहो साहेब, माझा एक डाव ऐकून तर घ्या. हे बघ, तुला काय बोलायचंय ना ते पोलीस स्टेशन मध्ये बोल. चल. साहेब असं काय नाही हो, साहेब साहेब असं काय करायला? आवर आणायला कुठे घेऊन चला? ऐका पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा. साहेब साहेब अरे बघ साहेब अहो नाव काय म्हणालास तुझं? श्रीहरी. श्रीहरी, तुला संसारासाठी शुभेच्छा. बापू, पुष्पगुच्छ आणलाय काय? गुच्छाला पैसे कुठं आहे? असू दे की. मनापासून शुभेच्छा दिल्या की नाही त्या पोचत्यात. हा जे जा घे, नवऱ्याला औक्षण करून आतमध्ये घे. हे पप्प्या, गप गुमान घरला निघ काय, नाहीतर असं नरडा चिरतो का नाही मग जेलात जायला लागलं तरी चालेल. निघ. हा, रानाची चांगलीच वड लागलेली दिसते तुला. होय, हम्म? रानात जेलात गेला म्हणून तुला बी लगेच जायचंय वय आमचा गळा चिरून? नाही बापू, असं होणार नाही. आता जिजाला की नाही या भल्या माणसासोबत की नाही संसार करायला लागणार आहे. सुखानं संसार करा. हा, येऊ काय? चला बापू. हे काय? हे असं कर लावतात काय? ही पहिली चुलीत ना आलो. हे झोपडं माझं आहे काय? तिथं कुठं काय ठेवायचं ते मी ठरवतोय, तू नाही सांगायचं. माझं नव ग, आपलं घर. आता आपण नवरा बायको आहे, कळलं नव माझी बाय? हे असं गोडी गुलाबीनं वागलं की बायका शेपारत्यात. तेव्हा हे तुझं नकर माझ्या समोर चालणार नाहीत. मी तुझा नवरा नाही हे मला पण माहित आहे आणि तुला पण माहित आहे. तसं तू जिजा नाहीस हे तुला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे. तेव्हा तू कोण आहेस हे तुला आणि मला माहित व्हायला पाहिजे का नाही? तुझ्यासारख्या मारक्या म्हशीसनी कशी येसन घालायची हे मला चांगलंच माहित आहे. तेव्हा गपगुमान सांगून टाक तू कोण आहेस, नाहीतर या श्रीहरीचा नवरेपणा सहन करायला तयार हो. तेव्हा तू कोण आहेस हे हुडकल्या बिगर हा श्रीहरी इथनं जात नसतो. तरी मुकुंद मला हजारदा सांगत होत की जिजा या रानाची बायको नाही म्हणून, पण मलाच पटलं नाही. अहो साहेब, तुम्ही हे काय बरोबर करत नाही बघा. अहो तो माणूस डोंगी आहे, त्या जिजाचा आणि त्या माणसाचा काय बी संबंध नाही. तू गप्पा बस राहणार. अहो साहेब, राणाला म्हणतोय ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? अरे मुकुंद तूच सांगत होतास ना जिजाचा आणि रानाचा काय बी संबंध नाही म्हणून, आणि आता तूच पलटी. अहो साहेब, तसं नाही. खरं तर मला गप्पच. राणा, सगळं पुरावं ते श्रीहरीच्या बाजूने आहेत. उलट तूच खोटी कागदपत्रे घेऊन आलास आणि आता पुन्हा तेच कशाला रडतोस? आणि मुळात तुला त्या जिजाच्या मागे लागायची काय गरज होती? तिच्या काय प्रेमात वगैरे पडलास का तू? हो 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 नाही हो साहेब. अहो मी हे समजा माणुसकीच्या नात्याने करायला. माणुसकीच्या नात्यानं? अरे मग माणुसकीच्या नात्यानं एखादा मोडलेला संसार जोडायचा सोडून मोडा काय निघालाय? जिजाला तिचा नवरा मिळालाय आणि त्या श्रीहरीला त्याची खरी बायको मिळते, मग तुला काय अडचण? अहो पण साहेब, जिजानं कुठं तसं कबूल केलंय? तुला तर कुठं कबूल होतं, पण तुमच्यातली भांडणं मिटलीच ना. हळूहळू त्या दोघांच्यातली पण भांडणं मिटली. अहो नाही होणार साहेब. आता काय होणार आणि काय नाही हे कोर्ट ठरवेल.
हवं तर तू आणि जिजा केस टाक. अहो साहेब, कोर्टाचा निकाल येईपर्यंत लई टाइम जाणार. तोवर आपण जिजाची काळजी घ्यायला पाहिजे हो. तिच्या काळजीचं तू आमच्यावर सोड, पण इथनं पुढं तू त्यांच्या मॅटरमध्ये पडायचं नाही, समजलं? अहो काय साहेब, तुम्ही म्हणताय मॅटरच्या मध्ये पडू नका म्हणून. अहो त्यो भामटा तिकडं काय करत असेल याचा विचार करा जरा. अरे डोक्यावर पडलास काय तुझा? हे काय करायला लागला? इस्कटाईस्कटी कशाला करायला लागलास? ए आपलं एकदा डोसकंच काढलं का नाही, आपण सगळेच काढतो. आता पास झालं काय? लय झालं तुझं. सोड तू. ए गप गुमान मुख घेऊन गप्प बस, नाहीतर तुझा कोथळा बाहेर काढीन. हल. ए तुला आई बाप भाऊ बहीण कोण आहे का नाही? का आभाळात न पडलेस? म्हणजे अरे म्हणजे तू आहेस कोण? तुला घरदार पत्ता बित्ता काय आहे का नाही तुझा? हॅलो. अहो तुम्ही सांगितलेलं बराबर काम करायला लागलोय मी. एक मिनिट. घरातनं जर बाहेर पडलीस तर तुझा कोतळा बाहेर काढीन. अहो सगळं हुडकलं पण काय सापडतच नाही. असं कसं नाही सापडत? तुला कशाला पाठवलं तिकडं? अहो सापडत नाही तर फायदा कुठनं करू? अहो त्या घरातल्यांच्या बरोबर साधा फोटो बी नाही, कागदपत्र तर लई लांब. ते ठीक आहे, ती कोण आहे हे जरी नाही समजलं तरी चालेल, पण तिचा निकाल लाव लवकरात लवकर. आता ती तुझी बायको आहे, तर बायको या नात्याने तू तिच्या बरोबर काय बी कर, पण ती ब्याद या गावातनं लवकर हटली पाहिजे. अहो एवढी घाई कशाला करताय? तिच्या निमित्तानं त्या रानाचा काटा काढता आला तर काय वाईट आहे काय? आधी हिचं सगळं पितळ उघडं पाडतो आणि मग हिची विल्हेवाट लावतो. जे करायचंय ते लवकर कर, वाट बघायची सवय नाही आमासनी. नाही नाही, गप बसून घाबरून चालणार नाही. या भामट्याच्या इस्कटलेल्या डोसक्याचा इलाज करायलाच पाहिजे. यो कुणाच्या तालावर एवढ्या उड्या मारायला लागलाय ते कळायलाच पाहिजे. पर काय बी म्हणा बहिणी साहेब, तुमचा डाव आहे की नाही एकदम डेंजर पडलाय. अहो खरंच मानलं तुम्हाला. आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. पण काय बी म्हणा, तुम्ही दोघांनी आमचा डाव सक्सेस केला. इथनं पुढं अशीच कामं करत राहा, म्हणजे असंच पैसे मिळत राहतील. आत्ता दिलं त्यापेक्षा जादा. आता दिलं होतं म्हणजे कवा दिलत? म्हणजे पैसे मिळाले नाहीत का तुम्हासनी? नाही बापू नाही, ते काय झालं, सुट्ट्याचा जरा प्रॉब्लेम झालता. सुट्टे पैसे नव्हतं माझ्याकडे, म्हणलं सुट्टे करूया आणि बापूसने देऊया. देतो की आज देतो बापू. चंदे आमसनी आमचं करंटचं मशीन दे बघू. नाही जरा ऐक आहे गप्पा बस. हे ऐक ताडे, ऐक माझं जरा. आम्ही सांगू तेच करायचं. मध्ये मध्ये खाचा मारलास तर असा करंट मारीन की नाही, लाकडाची बी गरज लागणार नाही. देतो 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 की आज देतो पैसे बापू, देतो आज. आजच्याच पाहिजे ना? देणार की आज देतो पैसे. वहिनी साहेब आता पुढं काय आज्ञा? आमचं राणा भाऊजी जेलात अडकलेत, तेव्हा अशा प्रसंगात त्यासनी आम्ही साथ द्यायला पाहिजे. आमच्या राणा भाऊजीसनी सोडवायला पाहिजे आम्हासनी. म्हणजे एवढ्या मेहनतीने त्या रानाला अडकवलाय आणि तू त्याला परत आणायला निघालीस, म्हणजे काळजीचं कारण परत आणतीस काय? डोसकं फिरलं काय तुझं? माझा पेर काढते मला. माझं डोसकं फिरलेलं आहे. माझं डोसकं फिरलंय, तुझं नाही. पण ते जिजाचा निकाल लागल्याशिवाय त्याला कशाला परत आणालीस? त्या जिजाचा निकाल लागणारच आहे, पण आमच्या राणा भाऊजींच्या नजरेत
आम्ही पारवर गेलो पाहिजे की नाही? मग गेलाच पाहिजे. हा, तुम्ही दोघं बी काही लोड घेऊ नकासा. त्या ठोकळ्याला आम्ही सोडून आणू आमच्या अटीवर. तो मधी पडणार नाही. पण त्या श्रीहरीला सांगा, त्या जिजाला अजाबात सुट्टी द्यायची नाही. तिच्या पुंग्या टाईट करून टाका. अहो त्या तर होणारच आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, आम्हाला नडायला आलती. तिला माहित नाही आम्ही कोण आहे ते. आता आम्ही केलेला वार कुणी आणि कसा केला हे बस म्हणा हुडकीत. ए मनू, मनू कितीची झालीस ग? वजन ग वजन. आज रातच्याला तुला कापून झणझणीत मटन बिर्याणी खाणार आहे मी. आधी तुला खाईन आणि मग तुझ्या जिजाला. श्रीहरी चला रातच्याला भेटू आपण. तोवर खाऊन घ्या. हे काढू काढू काय? कोतळा बाहेर काढू का तुझ्या नरड्याच्या शिरा बाहेर काढू? काय सांगितलं होतं तुला? कुणाच्या जीवावर नाचा लागलायस ते कळल्या बिगर राहणार नाही मी. हे मला हलक्यावर घेतलीस तर तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. ही तुझी शिफारस तुझ्या जवळ ठेवायची. माझ्या समोर शहाणपणा करायचा नाही. मी लई डेंजर माणूस आहे. हितल्या हित गळा चिरून टाकीन तुझा. तवा गप गुमान राहायच. कळलं? उठ उठ उठ. ए आता मी बाहेर चाललोय. रातच्याला परत येईन. तवर तुझ्या मनूला कापून तिचं मऊ लुसलुशीत मटन बिर्याणी करायची. गरम गरम भाकरी आणि झणझणीत सुक्क करायचं. आणि जर का असं नाही केलंस तर आधी तुला कापीन आणि मग तुझ्या त्या कोकराला. कळलं? मला खुन्नस डोळं काढून गोटे खेळी ना. गप गुमान रातचा बेत करायचा. जर का शिफारस केलीस तर गाठ माझ्या संकट आहे लक्षात ठेवायचं. श्रीहरी हे जर का पळून मिळून गेलीस तर जिथं असशील तिथनं उचलून आणीन. आणि तुला माहितच आहे पोलीस माझ्या संकट आहेत. अगं तू माझ्या जाळ्यात अडकलेली मासोळी आहेस. धडपड गडबड केलीस तर हाकनाक जीवाला मुकशील. कामाला लाग. जाऊन येतो मी. अरे राणाजी कुठे आहे तुम्ही? वाचवा मला या राक्षसाच्या तावडीतनं.